कबूतरखान्यांसाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार। मुंबईत नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड। जागा उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी काही वॉर्डांकडून अहवाल सादर। केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार। शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसाधारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार, अमेरिकेचं स्पष्टीकरण। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा दणका। तर या ठिकाणी महाराष्ट्रानं डंका वाजवत वर्ल्ड एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन केलंय। उदय सामंतांच्या हस्ते इंडिया महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा। तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या यात्रेचं आयोजन। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून या यात्रेला सुरुवात होणार। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही।